अथर्व हे बघ, आता तुझं घर झालंय. हा, कसं दिसतंय घर? एकदम बढिया. बढिया आहे ना? आता जरा इथे रंगरंगोटी कर, छान कर, तुझ्या मनानी कर, की झालं एकदम रेडी. हा नाही नाही, अजून एक गोष्ट राहिली बर का. हे तुझ्या नावाची नेमप्लेट लिहायला पाहिजे. आपल्याकडे कशी आहे नेमप्लेट तशी. हो, पण बाबाचं नाव नाही का? अरे तुझं प्रोजेक्ट आहे ना, म्हणून तुझ्या नावाची नेमप्लेट. पण बाबा आता ते पॅल आमची बरोबरच राहिला. नाही राहणार. ठीक आहे, तुझे बाबा तुझ्या बरोबर आणि तुझ्या आई बरोबरच राहणार. हं? अरे वा, घर केलंस? हा, तू बनवलंस? हो, घर तर एकदम बढिया बनवलं बे तू. तुम्हाला पण नागपुरी होते. अरे हा ना, मला पण येते ना नागपुरी. काय कशी वाटली माझी नागपुरी? एकदम बढिया. हा, व्हेरी गुड. मला पण तुझ्या आईसारखी आणि आजी आजोबांसारखी नागपुरी येते. पण घर तर मस्त बनवलंय, पण याच्यावर नेमप्लेटच नाहीये. लावायची का आपण? हो, हा, जा पटकन बरं पेन घेऊन ये, मी तुला नेमप्लेट बनवून देतो. जा. राधिका ऐक ना, आता काय बोलायचंय तुम्हाला? हे पा, तुमचा जो काही प्लॅन होता तो मला माहिती होता. मी माझ्या कानांनी ऐकले. आई आल्याबरोबर लगेच पवित्रा बदलला तुम्ही. मला आता कुठंच क्लॅरिफिकेशन नकोय. काही सांगू नका मला. मला कुठल्याच गोष्टींवरती विश्वास बसणार नाहीये आता. काय हवंय तुम्हाला? तुम्हाला तुमचं पद परत हवंय का? लोकांनी सर सर म्हणायला हवंय का तुम्हाला? घ्या ताबा. तुम्हाला आता रान मोकळंय. काही नकोय मला. राधिका अगं तसं नाहीये राधिका. बरं झालं सुंठी वाचून खोकला गेला. ऑफिस माझ्या ताब्यात आहेच. मला सगळं मनासारखं करता येईल. शेवटी मी जिंकलोय आणि तू हरलीयस राधिका. अरे व्हेरी गुड. कुठल्या कलरने करू सांग? रेड. रेड. शाबास. पट्टी मी लिहून देतो ना तुला. चला तर मस्तपैकी नेमप्लेट बोलव. सांग काय नाव लिहू तुझं? कसं लिहू? अथर्व, हा, राधिका, कुलनाथ, सुबेदार. हा, बघ कसं वाटतंय? ओके, तर बढिया. ए शाबास. थांब आता मी मस्तपैकी तुला घरावर लावून देतो. ओके, हो, जा तू होमवर्क कर. हो. कंपनी तर मी अशी बळकावली आहे राधिका. आता लवकरच हे घरही माझ्या नावावर करून
भरू ना नानी, इतकी काय घाई आहे? अगं घाई कशी नाही? बघ ना, दसरा आला तोंडावर आता. नाही नाही, घाई करायलाच पाहिजे आपल्याला. एकदा सणवार सुरू झाले ना की आपल्याला पत्ता सुद्धा लागत नाही कसे दिवस जातात त्याचा. हो, आणि सगळी सुरुवात गणपतीपासून होत्या. हो ना, आता गणपती झाला की नवरात्र, नवरात्र झालं की दसरा, दसरा झालं की दिवाळी. नाही नाही, दसऱ्याच्या आधी घराची साफसफाई व्हायलाच पाहिजे. साफसफाईचं तुम्ही दोघींनी बघा. मी आणि माझी ना त्यावेळेला आतल्या रूम मध्ये जाऊन बसणार आहोत. काय तुम्हाला कामामध्ये अडचण नको आमची. काम न करण्याचे नवीन नवीन बहाणे. कुणी सांगितलं कोणी तुला आम्ही काम करणार नाही? अरे आम्हा दोघांना भरपूर काम आहेत. दिवाळीची केवढी मोठी तयारी करायची आहे माहिती आहे का तुम्हाला? मग सानवीची पहिली दिवाळी आहे, एकदम अशी दणक्यात पार पडायची. आणि म्हणतात ना ते पहिली बेटी धनाची पेटी. इतके दिवस रखडलेला आपल्या गावच्या जमिनीचा निकाल पण लागला. पायगुड आहे तिचा. हो ना, तोही आपल्या बाजूनी. नाना, पायगुड वगैरे असं काही नसतं हो. नसतं काय? असतं. तुम्हाला नसेल पटत, पण माझा विश्वास आहे याच्यावर. त्या दिवाळीत सानवीसाठी मी काहीतरी करणार. मी काय म्हणते, तिच्यासाठी काहीतरी छान दागिना करून ठेवूया का? त्यापेक्षा आपण एखाद्या पॉलिसीमध्ये पैसे गुंतवूया. म्हणजे कसं आहे, तिच्या भविष्यासाठी चांगलं आहे. एक मिनिट नाना, मी काय म्हणते ऐका, ते जे पैसे आहेत ना ते तुम्ही ठेवा, म्हणजे तुमच्या दोघांसाठी ते पैसे ठेवा प्लीज. हे एकदा ठरलं म्हणजे ठरला. तू उगाच आजी आणि आजोबाच्या नात्यामध्ये पडू नकोस. ओके, नाही पडत. हो, घेऊन टाका तुम्ही लगेच पॉलिसी. आणि हो, भारती, तू आणि राधिका दोघींनी मिळून दिवाळीसाठी भरपूर फराळ करा. नाही बरोबर आहे. काय आता तिचं पण कशात लक्ष लागत नसेल ग. नाना, राधिकाचा मूड नाहीये अजिबात. मला असं वाटतंय की आपण तिच्यासाठी काहीतरी करूया का? म्हणजे असं काहीतरी छान की तिचा मूड परत येईल. खरंच मला पण नाही बघवत आहे तिची अवस्था. इतकी कर्तबगार मुलगी आहे आणि कुरुणाच्या अशा वागण्यामुळे घरात बसायला लागतं तिला. मी असं होऊ देणार नाही, लक्षात ठेव. राधिका नाराज आहे, निराश आहे, पण मी तिचा मूड घालू देणार नाही. पण काय करणार तुम्ही? आपल्याकडे आहे ना छोटी परी. बस तिला सांगतो, छोट्या परीशी खेळ. लहान मुलांच्या लीला बघण्यासारखं ट्रेस बस्टर नाही. काय उगाच शब्दांचे उपदेश देण्यापेक्षा आयुष्य किती सुंदर आहे हे दाखवून देऊ तिला. मी त्याला बोलवतो सानवी सोबत खेळायला. सांगतो, आत्याबाई आठवण काढली तुमची. हॅलो नाना, समीरा, तुला काय वाटतं, ही शनाया खरंच घाबरून पळून गेली असेल? नाही, जो काही प्रसंग घडलाय त्याच्यानंतर अनया घाबरली असेल ना नक्की, पण ती गेलीये का इकडेच आहे हा अजूनही सस्पेन्स आहे. आणि मला नाही वाटत शनाया तशी चिवट आहे. ती गुरुनाथला इतक्या सहजासहजी नक्कीच सोडणार नाही. काय वाचते तेवढा? माझी बातमी छापून आली का? तुझी बातमी छापून यायला तू काय फिल्मस्टार आहेस का? अगं मी नाही आहे, पण ते दोघे आहेत ना. तो गुरु मोठा बिझनेसमॅन, ते राधिका मोठी बिझनेस वुमन. अरे नाही, मी आपलं भविष्य वाचतेय. हसायला काय झालं? अगं काय वेळ आली आहे आपल्यावर. आधी तू भविष्य बघायची आणि पैसे घ्यायची, आता स्वतःच भविष्य बघते. वक्त वक्त की बात है. माझ्या मागे तर पनवतीच लागली आहे. माझी वक्राची ग्रही दृष्टी झाली आहे. नाही, दृष्टीचा वक्रग्रह झालाय. नाही, माझ्या ग्रहांची दृष्टी वक्र झाली आहे. ही बोलतोस तसं नाहीये. खरा कल्प्रिट तो गुरु आहे, त्याच्यामुळे सगळं झालंय. त्याचं काय झालं मध्ये? अरे त्याच्यामुळेच तर मार खाल्लास ना तू. ही अवस्था झाली त्याच्यामुळे झालंय सगळं. अगं अक्कलदार तुटली माझी. अक्कलदार होती तुला? इथे कुठेतरी होती. असते ना तर तू सह्या केल्या नसत्या, त्या पण बिन पैशाच्या. अगं पैसे देणार होता तो मला. कधी? तू जेलमध्ये गेल्यावर? काय माहित यार, आपले दात आपले जोट, काय बोलणार. नाही पण बोलावं लागेल मावशी. तू फोन लाव त्याला.
आणि त्याला सांग की केड्याची हालत खूप खराब आहे म्हणा. त्याला पैसे पाहिजे आता. पैसे पाठव. हा बोल तू. हा आणि फोन ना स्पीकरवर ठेव. म्हणजे फोनचा स्पीकर ऑन ठेव. तुझी ना खरंच अक्कल दाट पडलीये. थांब जरा, लावू दे मला. हा 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 हॅलो. हॅलो काय हॅलो? इथे आमच्यात हाय हाय करण्याची वेळ आली आहे. केडीला किती मार लागलाय माहितीये तुमच्यामुळे. त्याचा चेहरा सुजला आणि त्याची अक्कल दाट सुद्धा पडली आहे. हा काय कोणाची? अहो केड्याची. उगाच तुम्ही विषय बदलू नका बरं. एक मिनिट मावशी, तुम्ही जरा शांत व्हा बरं. हा शांत व्हा जरा. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. आता काय करू? हा हे बघा, काळजी करू नका. मी येतोय खेड्याला भेटायला. ओके, ऑफिसलाच निघालो मी. त्याला आधी भेटतो आणि मग पुढे जाईल. ओके. हा येत आहे, पण नुसतेच येऊ नका रिकाम्या हातानी. त्याच्या मेडिसिनवर जो खर्च होतोय ना, त्याचे पैसे घेऊन या. हो, पैशांची काळजी नका करू तुम्ही. आता कंपनीचा नवीन मालक मीच होणार आहे, माहितीये ना. आलोच. या लवकर या. येतोय, बघितलंस ना. पैसे आहेत त्याच्याकडे. 25 लाख नाही तरी गेला बाजार 25,000 तरी मागूनच घे. हा एवढा मार खाल्ला तर निदान 25,000 तरी मिळायला पाहिजे नाही. बरोबर आहे. जेनी, आज किती मीटिंग्स आहेत? 4 मीटिंग आहेत सर. आणि मी संध्याकाळी जाणार आहे बाहेर क्लायंटला भेटायला. अरे हा, क्लायंट वरून लक्षात आलं सर, या आठवड्यात मला सुद्धा नाशिकला जायचंय. ते चाफेकर आहेत ना, त्यांचा फोन आला होता. त्यांच्या प्रोडक्ट संदर्भात त्यांना आपल्याला भेटायचं. अरे मग त्यांना इथे बोलव ना. आपण रिनोव्हेट केली नवी ऑफिस पण दाखवू त्यांना. नाही, माझ्या डोक्यातही हा विचार आला होता, पण म्हटलं मग नाशिकला जायचं तर आपल्या एका ब्रँचला व्हिजिट पण करून मी येईन संध्याकाळपर्यंत परत. ओ ओके ठीक आहे. सर राधिका मामा आल्या नाही. आनंद सर, राधिका माय आता येणारच नाहीयेत का? असं का वाटतं? नाही, काल जे झालं ते. कदम, काल जे काही झालं ते नक्कीच वाईट झालेलं आहे, पण त्याचा वहिनींच्या इथे कामाला येण्याशी उगीच संबंध लावू नका. सॉरी सर, ऍक्च्युली आम्हाला असं वाटलं होतं की गुरु सर आता इकडे मेन हेड होतील आणि म्हणून राधिका मॅडम येणार नाहीत. असं का वाटतंय तुम्हाला? का वाटतंय असं तुम्हाला? वहिनी येणारच नाहीत म्हणजे ऑब्व्हियसली वहिनी परत येणारच आहे. आणि ना, हे सगळं करणं बंद करा. जाऊन सगळ्यांना सांगा कामावर लक्ष द्या. हे काय गॉसिप? ओके सर. लोकांना सगळ्याला एक विषय मिळाला, दुसरं काही नाही. हो ना सर. सर आपण पण प्लीज नको बोलूयात ह्या टॉपिकवर. हो, पण एक मला तुम्हाला सांगायचं आहे. सौमित्रांनी मला सांगितलं, लोक घरी गेले आणि तिथे वहिनींनी आईला असं सांगितलं की गुरुला जे करायचं आहे ते करू दे, त्यामध्ये पडणार नाहीत आणि त्या ऑफिसमध्ये सुद्धा येणार नाहीत. हो. नाही, वहिनींनी असा टोकाचा निर्णय घ्यायला नको होता. आधीच्या अपघातामुळे कंपनीच्या कामाकडे त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्यात हे असं झालं. नको तो निर्णय घेतला वहिनींनी. वहिनींनी आता फर्म राहायला हवं. कंपनी एका नाजूक वळणावरती आहे, तेव्हा प्रत्येक बाबतीत वहिनींचं लक्ष हवं. आणि वहिनींनी सगळे निर्णय शांतपणे घ्यायला हवेत, नाहीतर या सगळ्याचा परिणाम आपल्या कंपनीवर होईल. हो ना सर. आणि सगळे अधिकार जर गुरु सरांच्या हातात गेले सर, ते पुन्हा शनायाला ऑफिसमध्ये आणतील, कामावर ठेवतील तिला. नाही 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 श्रेयस, असं काही बोलू नकोस यार. असं काहीच नाही म्हणा. हे बघ, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गुरु नाटक करतोय. काल पण आधी मी बॉस होणार आहे, कसा तो बॉस होणार आहे, कशा त्यांनी ते सह्या घेतल्या वगैरे हे नाटक केलं आणि नंतर ही जस्ट फुल्डच. त्यांनी नंतर दाखवलं की हे कॉन्ट्रॅक्ट पेपर्स होते, ही डेलिब्रेटेड डिटेल. आणि केव्हा हे केलं त्यांनी? जेव्हा आई तिथे होत्या. ही इज प्लेइंग हिज इमोशनल कार्ड. आणि त्याच्या डोक्यात नक्की काहीतरी शिस्त आहे. ही इज प्लेइंग सम ब्लडी डर्टी गेम्स. नाही, काहीतरी आपल्याला करायलाच हवं.
पण मला वाटतं राधिका वहिनीच हे सगळं करू शकतील. पण त्यासाठी त्यांनी ऑफिसला येणं फार गरजेचं आहे. हो सर. अरे शना, बरं झालं आली तू. अगं गुरु येतोय. कशाला? कशाला म्हणजे आपल्याला भेटायला. मला नाही भेटायचंय त्याला. का? का म्हणजे तुला माहित नाही का त्या दिवशी ऑफिसमध्ये एवढा तमाशा झाला तेव्हा गॅरीने माझी साईड घेतलीच नाही. गुड फॉर नथिंग, ऑरेंज आंटी सगळ्यांनी माझा इन्सल्ट केला, मला मारलं परत. पण गॅरी जस्ट बॅक ऑफ. मला नाही भेटायचं त्याला. अगं माझी पण साईड नाही घेतली. हा जाऊ दे, झालं ते झालं. पण तो आपला फ्रेंड आहे, आपल्याला पैसे देतो. तुझा फ्रेंड असेल, मला नको आहेत आणि त्याचे पैसे. अगं असं आपला इगो कुरवळू नको बरं. त्यांनी पैसे नाही दिले तर काय करणार आपण. आणि आता तो कंपनीचा मालक होणार आहे म्हणे. हॅलो, मला गॅरीचा काही यूज नाहीये. ओके, तो गेला खड्ड्यात आणि येतोय ना तो भेटायला तुम्हाला. मग भेटा, मी जाते बाहेर. बाय. हिला काय झालं होते केलं ना, हिच्या जीपीएफटी पडवलाच ना. ही अशी नाराज झाली आहे, तिकडे ती राधिका पण दुखावली आहे. त्या दोघींच्या मध्ये गुरुची वाट लागणार आहे माझ्यासारखी. माझी अक्कल दाढ पडली की नाही, त्याचे सगळे दात पडतील आणि तो बोबडा होईल. आणि मग बोबडा होऊन करत बसेल, बच्च्या बच्च्या बच्च्या. असतेच काय. मग थोड्या वेळाने अथर्व दादा पण सानवीशी खेळायला येणार. तो खूप खेळणार सानवीशी. अथर्व दादा आता कुठे गेलाय माहितीये? अथर्व दादा शाळेत गेलाय, म्हणून तो आता माझ्या बरोबर आला नाही. सानवी मोठी झाली की अथर्व दादा तिला शाळेत घेऊन जाणार. मग दोघ जण बरोबर शाळेत जाणार, हो की नाही? राधिके, सानवी आता बोलायला लागली ना की मजा येईल बघ तुझ्या बरोबर खेळायला. खरंय नानाजी, अथर्व बोलायला लागला ना तेव्हा मला असाच आनंद झाला होता. ती मजा असते ना लहान मुलांना वाटताना बघायला. सानवी तर अजून लहान आहे, अजून तिला पालथं पडायचंय, रांगायचंय, उभं राहायचंय. हो ना? हसते बघ कशी हसते बघ. लहान मुलांचं हसणं अगदी निरागस आणि निष्पाप असतं. बघ बघ हसली हसली. हो ना, म्हणून तर म्हणतात ना बालपणीचा काळ सुखाचा. काही टेन्शन नाही, काही नाही, चिंता नाही कुठल्या. नुसतं बसायचं, खायचं आणि झोपून जायचं. म्हणूनच बालपण जपून ठेवायचं असतं राधिके. आणि ते सरलं ना की मग अशा या लहान जीवामध्ये ते पाहायचं असतं. हो, नाहीतर आपण नुसतं सुखाच्या मागे लागतो आणि आपल्यातलं निरागस मूल कुठेतरी हरवून जात. पण नानाजी, लहान मुलांकडे पाहिलं ना की खरंच खूप बरं वाटतं. मी तर अथर्वकडे पाहूनच तर जगतेय. त्याच्याकडे पाहिलं ना की एक ऊर्जा मिळते मला. त्याच्यासाठी मी काही करू शकते. राधिका, सानवीमुळे मलाही समजतंय की तू काय बोलतेस ते. अगदी खरंय. राधिका, पण थोडीशी नाराज नाराज नको राहूस बाई. परत कामाला लाग बरं. राधिका, तू खरंच नाही जाणार आहेस आता ऑफिसला? समिता, आता मला नाही बोलायचंय या विषयावर. राधिके, तू जाऊच नकोस, मी सांगतो. आणि तुम्ही उगाच काहीतरी भुणभुण लावू नका तिच्या मागे. हे बघ राधिके, तुला जी गोष्ट करायला आवडते ना तीच कर. आणि तसंही ऑफिसमध्ये सगळं नीट चालू असेल की? कोणामुळे काही अडत नाही समिता. सगळं व्यवस्थित चालू असेल तिथे.